Today we are going to learn our the most motivational lesson, his first flight, which is written by Liam O'Flaherty. This is a story about the painful process of learning an important lesson in life. The main character of this story is a baby seagull which has to learn to fly. But he is afraid to fly because he felt that his wings would never support him. It is not only happens with him, it also happens with every young bird. Young birds are afraid to make their first flight because they don't have confidence or courage to fly, as well as they don't have experience of flying. It also happens with human beings. Human beings find it difficult to face great challenges because they also don't have courage, confidence, or experience to face such types of great challenges. In this lesson, very beautifully depicted this situation. The parents and siblings of the baby seagull apply all the tricks and force it to fly. Finally, the baby seagull succeeds in overcoming its fear and learn to fly. Let's see the explanation of this story in Marathi. His first flight, त्याची पहिली उडान. The young seagull was alone on his ledge. Young seagull हा सीगल पक्षी, समुद्र पक्षी एकटाच लेजवर होता. लेज म्हणजे काय? तर शेल्फ, त्याला समानार्थी आपण शेल्फ म्हणू. अ नॅरो हॉरिझॉन्टल शेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल ऑर अ क्लिफ. क्लिफ म्हणजे कडा. His two brothers and his sister had already flown away the day before. त्याचे दोन भाऊ आणि बहीण had already flown away. अगोदरच उडून गेलेले होते the day before. आदल्या दिवशीच. He had been afraid to fly with them. आणि त्यांच्याबरोबर उडायला त्याला भीती वाटली होती. Somehow, when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. तो काय करायचा? He had taken a little run. थोडासा पळायचा. Forward to the brink. कुठे? Brink, the edge of the steep प्लेस म्हणजे एज. त्या ज्या लेजवर तो उभा होता त्याच्या काठापर्यंत, तो ब्रिंक एजपर्यंत तो पळायचा आणि अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स, आणि आपले विंग्स आहेत ते फडफडायचा प्रयत्न करायचा. ही बिकेम अफ्रेड, आणि त्याला मग ते करत असतानाच भीती वाटायची. द ग्रेट एक्सपॅन्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. आणि तो कुठे होता पहा? तो जिथे त्या लेजवर होता, ज्या शेल्फवर होता, क्लिफवर होता, तर तिथून खाली पाहिल्यानंतर अथांग असं समुद्र दिसत होतं. इथं म्हटलं आहे ग्रेट एक्सपॅन्स ऑफ सी. एक्सपॅन्स विस्तार, समुद्राचा खूप मोठा विस्तार होता. स्ट्रेच डाऊन बिनीथ, जो खाली पसरलेला होता. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. आणि हा खूप मोठा असा लॉंग वे होता, खूप मोठा मार्ग होता, मैलोन मैलचा. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. पहा, तो घाबरायचा, पंख तर फडफडायचा पण
उडत नव्हता. तर का उडत नव्हता? कारण तो घाबरायचा. कशामुळे? कारण काय होतं? ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वुड नेव्हर सपोर्ट हिम. त्याला असं वाटायचं की आपले जे विंग्स आहेत ते आपल्याला उडण्यासाठी सपोर्ट करणार नाहीत. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज व्हेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. आणि मग तो काय करायचा? बेंट हिज हेड, आपलं डोकं खाली करायचा, अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल, आणि त्या आपल्या बिळाकडे तो पळून जायचा. त्या लेजमध्ये जे बीळ होतं, व्हेअर ही स्लेप्ट ॲट नाईट, जिथे तो रात्री झोपला होता, म्हणजेच त्याचं ते नेस्ट होतं, घरटं होतं, आणि तिथे तो इव्हन व्हेन each of his brothers and his little sister whose wings were far shorter than his own. पहा, त्याचे जे भाऊ आणि त्याची लिटल सिस्टर आहे त्यांचे पंख विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन, त्याच्या पंखांपेक्षा खूप शॉर्टर होते, छोटे होते. तरीसुद्धा रॅन टू द ब्रिंक, ते काय केलं त्यांनी? ब्रिंकपर्यंत ते पळाले. फ्लॅप देअर विंग्स, त्यांचे पंख त्यांनी फडफडवले, अँड फ्ल्यू अवे, आणि उडून गेले. ही फेल टू मस्टर अप करेज टू टेक दॅट प्लंज. आणि हा का नाही जाऊ शकला? कारण हा फेल म्हणजे अपयशी ठरला. कशामध्ये? मस्टर अप करेज. करेज म्हणजे धाडस. मस्टर अप करेज की धाडस एकवटणे, हिम्मत करण्यामध्ये तो अपयशी ठरला. ती टेक दॅट प्लंज, त्यांच्यासारखी जी प्लंज आहे, जी डाईव्ह मारायची होती, ती मारण्यात तो अपयशी ठरला. विच अपियर टू हिम सो डिस्परेट, आणि त्यामुळे तो निराश झाला होता. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली. त्याचे फादर अँड मदर कम अराउंड कॉलिंग टू हिम, हॅड कम अराउंड, त्याच्या जवळ आले होते. कॉल हिम, त्याला कॉल करत होते. श्रीली, मोठमोठ्याने किंचाळून त्याला बोलवत होते. अपब्रेडिंग हिम, त्याला अपब्रेडिंग, त्याला स्कोल्डसुद्धा करत होते. अपब्रेडिंग, स्कोल्डिंग म्हणजे त्याला रागवतसुद्धा होते. थ्रेटनिंग टू लेट हिम स्टार ऑन हिज लेज. काय त्याला म्हणत होते? त्याला की तू स्टार, काय होशील? उपाशी राहशील या लेजवर. अनलेस ही फ्ल्यू अवे, जर तू उडाला नाहीस तर तू इथे उपाशी राहशील. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह. पण पहा, खायला नाही मिळालं म्हणजे तिथंच राहिला, उडाला नाही तर खायला मिळणार नाही, असं त्याच्या पालकांनी त्याला सांगितलं होतं की तू उपाशी राहशील, तुला स्वतःला काहीतरी खाद्य शोधण्यासाठी तरी उडावं लागेल. म्हणजेच आता त्याच्या लाईफचा प्रश्न होता. परंतु त्याच्या लाईफचा हा प्रश्न असूनसुद्धा ही कुड नॉट मूव्ह, तो हलला नाही, म्हणजेच उडाला नाही, त्याने उडायचा प्रयत्नसुद्धा केला नाही. दॅट वॉज 24 hours ॲगो. हे 24 hours ॲगो, 24 तासापूर्वीची घटना. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम, आणि तेव्हापासून नोबडी हॅड कम नियर हिम, त्याच्याजवळ नोबडी कम, कुणीही आलेलं नाही. द डे बिफोर, ऑल डे लॉंग, he had watched his parents flying about with his brothers and sisters. The day before, all day long, पूर्ण दिवसभर, he had watched, काय पाहत होता तो? his parents flying about with his brothers and sisters. त्याच्या ब्रदर्स आणि सिस्टर बरोबर त्याचे पेरेंट्स फ्लाइंग करत आहेत.
परफेक्टिंग देम, आणि त्याच्या भावंडांना काय करत आहेत, परफेक्ट बनवत आहेत. कशामध्ये? इन द आर्ट ऑफ फ्लाईट. आर्ट ऑफ फ्लाईट, उडण्याची जी कला आहे, म्हणजे कसं उडायचं हे त्याला त्या ब्रदर्स आणि सिस्टरला पेरेंट्स शिकवत आहेत. टीचिंग देम हाऊ टू स्कीम द वेव्ज. अजून काय शिकवत आहेत? हाऊ टू स्कीम द वेव्ज, लाटांवर कसं स्कीम व्हायचं, म्हणजेच त्या स्लाइटली त्याला टच करून कसं उडायचं. अँड हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, आणि फिश पकडण्यासाठी त्या समुद्रात डाईव्ह कशी मारायची, पाण्यात डाईव्ह कशी मारायची, या गोष्टी आपले पेरेंट्स आपल्या ब्रदर्स आणि सिस्टरला शिकवत आहेत. त्याच्यात त्यांना परफेक्ट करतायत. हे त्याने काल दिवसभर पाहिलेलं होतं. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच हिज फर्स्ट हेरिंग. आणि त्याने हे सुद्धा पाहिलं की त्याचा जो ओल्डर ब्रदर आहे, मोठा भाऊ आहे, त्याने कॅच केलं आहे फर्स्ट हेरिंग. त्याचा पहिला हेरिंग, फिशचं नाव आहे, हेरिंग मासा त्याने पहिल्यांदाच कॅच केला. अँड डिव्होर इट, आणि त्याने तो डिव्होर केला, म्हणजेच काय केला, टू इट फास्ट. काय केला तो? पटपट खाल्लासुद्धा. स्टँडिंग ऑन अ रॉक व्हाईल हिज पेरेंट्स सर्कल्ड अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. आणि त्याचे पेरेंट्स काय करत होते? प्राऊडली, म्हणजे त्यांना अभिमान वाटत होता की त्याने हेरिंग फिश पकडलं, आणि म्हणजेच तो हे शिकला मासे पकडण्याचं, आणि त्यामुळे त्यांना प्राऊड फील होत होतं. आणि त्यामुळे ते कॅकल करत होते, म्हणजे गोंगाट करत होते, ओरडत होते. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक अबाउट ऑन द बिग प्लॅटुआ. आणि ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली, ती सगळी फॅमिली, हा बेबी सीगल सोडून बाकी सगळेजण त्या बिग प्लॅटुआवर, म्हणजे त्या पठारावर काय करत होते? वॉक करत होते. मिडवे डाऊन द अपोजिट क्लिप, की जे प्लॅटुआ कुठं होतं? अपोजिट क्लिप, ज्या क्लिपवर, ज्या कड्यावर हा सीगल आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट ते प्लॅटुआ होतं. आणि ते सगळे तिथं वॉक करत होते. टॉन्टिंग हिम, आणि त्याला टॉन्टिंग करत होते, चिडवत होते. फॉर हिज कॉवर्डाईस, त्याच्या कॉवर्डाईसमुळे, म्हणजे कॉवर्डाईस म्हणजे भित्रेपणा. त्याला जी भीती वाटत होती, तो घाबरत होता, लॅक ऑफ करेज होतं, आणि त्यामुळे त्याच्या त्या भित्रेपणाबद्दल त्याला ते टॉन्टिंग करत होते.